बोरिवलीच्या गोराईमधील नागरिक आक्रमक झाले। महानगरपालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। पालिकेने नोटीस पाठवल्यानं आता नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली, तर स्थानिक खासदार आमदारांचाही मोर्चामध्ये सहभाग आहे। 1962 पूर्वीचे वास्तव्याचे किंवा बांधकामाचे पुरावे नसल्यास ती घरं अनधिकृत समजून कारवाई केली जाईल, असा इशारा पालिकेनं नोटीसच्या माध्यमातून दिला आहे। त्यामुळे आता नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत मोर्चा काढलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जो शेतकऱ्यांसाठी घर बांधण्यासाठी जी सुविधा आहे ती सुविधा शहरी भागातल्या लोकांनाही व्हावा यासाठी माझा गेल्या अनेक वर्षापासूनचा लढा आहे। 1962चा जो डेटम लाईन आहे तो वाढवून खाजगी जमिनीवर, सरकारी जमिनीवर सरकारने करावा का नाही करावा हे सरकारने ठरवावं, परंतु खाजगी जमिनीवरती 2011चा जसं स्लमसाठी जो सवलत दिली गेलेली आहे ती सवलत खाजगी भूखंडातल्या लोकांनाही भूमिपुत्रांना मिळावा अशा प्रकारची एक मागणी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महापालिका आयुक्त या सर्वांना केलंय आणि नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सर्व भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहोत। गावात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचं जे हक्काचं घर आहे त्या घराचा हक्क त्याला मिळालं पाहिजे, त्याच्यावरती कुठलीही कारवाई होऊ नये। गावातल्या लोकांना 1962चा पुरावा मागितला जातो, पण मुंबई शहरात ज्यांनी 2000 साली झोपडा बांधला, 2011 पर्यंत बांधला, त्यांना सुद्धा आपण पर्यायी घर देतो। तर आमची मागणी आहे की 1962ची जे डेटम लाईन तुम्ही आहे ते कॅन्सल करून जसं बाकी ठिकाणी मुंबईत आपण प्रोटेक्शन देतो तसंच गावकऱ्यांना सुद्धा प्रोटेक्शन दिलं पाहिजे। त्यांचं घर रेग्युलराइज करण्यासाठी एक नॉमिनल फी घेऊन त्यांना त्यांच्या घराचा हक्क दिला पाहिजे आणि असं जर झालं तर गावात जे भीतीचं वातावरण आहे ते संपेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।